नमस्कार मित्रो, आपण ऐकत आहात कृष्ण किनारा ह्या अरुणा ढेरे यांच्या कथासंग्रहातील राधा या कथेचा 5वा भाग. अभिवाचन परशुराम सोंडगे. चला तर मग ऐकूया राधा या कथेचा 5वा भाग. मी हे ऐकून अगदी गळून गेले रे. त्यावेळी तोडून शब्द फुटे ना माझ्या. मग परत म्हणाली ती, कळलंय ना मी बोललेलं. त्याला भेटलीस की त्याचं जगणं पुरं होईल तेवढं म्हणून म्हणते ग. पण वाटलंच तर ग बाई, नाहीतर नको, नाहीतर मग मुकाट मर माझ्यासारखे. मग पुढच्या जन्मी आहेच पुन्हा गाठ. आता उठ, समोरची ती पेटी उघड, उचल झाकण आणि हातातलं गाठोडं काढ. लहानच आहे, लाल कापडच आहे बघ. आणि इकडे हेच आहे. हे जा घेऊन जा, आता येऊ नको पुन्हा. मी घाबरत विचारलं, हे काय आहे माई? तिने उत्तर दिलं नाही. डोळे मिटून हातानं नुसतं जा म्हटलं. मी तशीच आले घरी. कृष्ण सौम्य हसला. विचारलं नाहीस त्यात काय होतं ते? राधा म्हणाली, माहीत आहे मला. माझं लहानपण तिनं तुझ्या स्वाधीन केलं आहे राधे. होय रे, त्यात तुझी अंगडी टोपडी होती, कुंच्या होत्या, वाळे बिंदल्यासुद्धा होत्या. आणि राधे, तरी राहिला कसा तुझ्या मनात तुसाल, कसा राहिला संकोच? कारण मी सांगितलं तर समजून घ्यायचं, खंत नाही करायची, रडायचं नाही. तो म्हणाला, सांग. कारण तूही यशोदे इतकी मोकळी होऊ नाही शकलीस. मी तिच्या प्रेमातून मोकळी झाली. माझ्यावरच्या तिच्या प्रेमाला अगदी कोणतंच बंधन उरलं नाही. ती तशी एकमेव बाई माझी आई होती. खरं आहे, खरं आहे रे. राधा पुटपुटले. मला माझ्या स्वतःच्या प्रेमाचा एक वेढा पडला आहे, म्हणून तर आले इथवर. त्यातून मोकळं होण्यासाठी आले. पण कृष्णा, एक लक्षात ठेव, ती बाई होती, बाई आई होती तेव्हा तिला मुक्तीची वाट जेवढी जवळ असते ना, तेवढी इतरांना नाही. हे सगळ्या जणींना उमगलेलं सत्य आहे. पण जगून जगून सगळ्या बायांनी किती मऊ, किती उपधार केला आहे त्याला. त्याची घोंगडी माझ्या अंगावर येते तर मी यापूर्वी सुटले असते. पण तसं नाही घडलं. मी तशीच उरले, कुडकुडत राहिले. राधे, दुःखाची नस किती धाडधाड उडू लागले हे तिच्या शब्दात. कृष्णांच्या सांत्वनाच्या हाकेनं राधा आणखी धुकरी झाली. यशोदेनं दिलेलं ते काठोडं किती रात्री तिनं उशाशी घेतलं होतं, त्याची आठवण तिला झाली. आणि ती तळमळून ती मनोमन म्हणाली, पुढच्या जन्मी पोटी ये कृष्णा. जणू हा उच्चार जाणल्यासारखं कृष्णानं तिच्याकडं पाहिलं. तिची रिकामी कोस जणू त्यानं पाहिली आणि तिच्या दंडाला धरत तिला पुढे चालवत तो म्हणाला, माझा शेला तुझ्या अंगावर आहे, तरी कुडकुडतेस? नाही ना? मग आता शांत हो राणी, मी आहे ना तुला, मी आहे. समुद्राचे रंग खूप बदलते असतात, नाही रे? राधेनं अचानक विचारलं. कृष्णानं पाण्याकडे नजर टाकली. एका काळ्या रंगात मुसळत होत्या लाटा. होय राधे, मी खूप पाहिले आहेत त्याचे रंग. अलीकडे मी द्वारकेतच असतो दिवस दिवस. मग खूप वेळ समुद्रावर येतो, पाहत राहतो या पाण्याकडे. पण याच्यावरचा वारा मला प्रिय नाही. मला आवडतो तो यमुनेवरचाच वारा, गर्द निळा वारा. त्याला एक वास होता. तेव्हा त्या वासाला नाव नव्हतं. नंतर एकदा मला त्याचं नाव कळलं, गावही कळलं. मला तो तुझाच वास वाटायचा. राधा उत्साहानं म्हणाली, तो पुरुषाच्या शरीराचा वास नव्हताच सई, तो तर यमुनेचा वास.
असलास तर तो तुम्हा सगळ्या गोपींचा वास असेल मला लागलेला. पण नंतर जेव्हा त्या वासाचं उगम कळला तेव्हा मात्र मी चकित झालो. वाटलं इतक्या आधीपासून एखाद्या विषाचा वास येत असेल या दूरच्या माणसांना. ओळखीच्या आधीपासून येतो ना. सामान्य बाई थोडाच असायचा तो वास. तो लपून राहणारा नाहीच आहे. कृष्णेच्या सुगंधाची जात घमघमण्याची. आणि तू मंत्रचळा. तुला न कळायला काय झालंय त्यातून फार लवकर कळायला लागलं होतं तुला. कृष्ण एकदम स्तब्ध झाला. राधेने नेमकं कसं ओळखलं की तो यमुनेच्या वाऱ्याचा निळा वास द्रौपदीच्या देहगंधासारखा वाटतो मला. तू ओळखलास. नाही ओळखू येऊ. अरे तिच्या स्वयंवर मंडपात तू होतास हे कळलं तेव्हाच मी ती ओळखलं होतं. नुसत्या वासाची नव्हे रंगाची देखील ओळख तिनं आधीच धाडली होती तुला. यमुनेसारखीच ती ही सावळी आहे नव्हे का. राधे तुझा मात्र रंगच वेड एकदम कमी झालाय. काल तुला पाहिली आज पाहिली किती सौम्य आहे. एका रंगातली वस्त्र आहेत. तुझी पूर्वीची ती गर्द रंगाची झिम्मड गेली तरी कुठे. ती माझी हौस एकदा तूच पुरवलीस तेव्हापासून पुन्हा म्हणून रंगीत साडी नेसली नाही मी. राधेची हौस आपण पुरवली. कृष्णाला आठवे ना. त्यानं तसं म्हटलं तेव्हा हसली राधा. म्हणाली पुन्हा म्हणशील लगड बोलते पण सांगून टाकायला हवं तुला. तेही सभेमध्ये कृष्णेला वस्त्र पुरवलीस तू. बार बार त्याची वर्णनं ऐकली आणि तृप्त झाले. तेव्हापासून हा एक पांढरा रंग आहे. अजून निरंग नाही होत आहेत म्हणून तो बापडा उरला आहे. मला ती स्वतःचीच सुसासली. थोडा वेळ बोलली नाही काही. मग कबुलीच्या जरा ओसळ्या स्वरात म्हणाली तू म्हणतोस तसे पुरेपणाच्या कुठल्या तरी एका बिंदूवर भेटणार होतो आपण म्हणून भेटलो आपण. पण कृष्णा एकमेकाकडे पाहताना काय दिसत आहे सांगू. कृष्णानं तिच्या खांद्यावर हात ठेवत हुंकार भरला. तिच्या खांद्यावर त्याच्या भरीव हातीचा थोडा दाब आला. तिला वाटलं बोलू नये पण ती बोललीच. तू सगळ्या प्रसंगामधून कसा निव्वळपणे वाहत गेलास पाण्यासारखा ह्या समुद्रासारखा. त्यावेळी रंगून निघालास. पुन्हा तुझ्यावर कुणीही नाही कसली अगदी त्या भीषण युद्धाची देखील नाही तर मी बघ केवढ्या पुन्हा आहेत. केवढे वर्ण केवढे चट्टे आहेत माझ्या अंगावर. केवढे डाग आहेत. मी आले एवढंच फक्त बाकी काही नाही. तू मात्र अखंड सगळा निथळ उरून आलास. केवढा फरक आहे पाहिलास ना. पण बये समुद्राला गोडी नाही कसली. यमुनेचं पाणी